वळूया पुढल्या बातमीकडे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू पावलेल्या पर्यटकांच्या नावाचं जम्मू काश्मीर सरकारनं स्मारक बांधण्यात आलंय। हे स्मारक म्हणजे 22 एप्रिलची एक आठवण आहे। या ठिकाणी 26 जणांची नावं लिहिण्यात आली आहेत। या स्मारकाजवळून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी। सध्या पहलगाम मध्ये एक नवं दृश्य पाहायला मिळत आहे। खरं तर सर्व काही नैसर्गिक आहे या ठिकाणी, पण काही गोष्टी अशा आहेत की ज्या इकडच्या सरकारने केलेल्या आहेत आणि अशामध्येच एक हुतात्मा स्मारक बांधण्यात आलेलं आहे त्या लोकांच्या नावाने, ज्या लोकांचे प्राण 22 एप्रिल 2025 रोजी गेले होते। अर्थातच मी आता सध्या त्या ठिकाणी आलेलो आहे ज्या ठिकाणी हे हुतात्मा स्मारक बांधण्यात आलेलं आहे। त्या 26 जणांसाठी, त्या 26 भारतीय नागरिकांसाठी जे निष्पाप होते, ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं सेल्फ डिफेन्सचं देखील काही साधन नव्हतं आणि अचानक काय घडलं याची कल्पना देखील त्यांना काही येईपर्यंत त्यांचे प्राण गेले। अनेकांचे भाऊ गेलेत, कोणाची बहीण गेली, कोणाचा नवरा गेलेला आहे। असे वेगवेगळे नातेवाईक जे आहेत भारतीय नागरिकांमधल्यांचे हे या ठिकाणी गेलेले आहेत। हे ते 26 जण ज्यांचा काहीही संबंध नव्हता, पण 22 एप्रिल रोजी जे आहे या ठिकाणी दहशतवादी आले आणि त्यांनी या ठिकाणी भ्याड हल्ला केला आणि त्यामध्ये या 26 जणांचे प्राण गेलेले आहेत। अर्थातच पहलगाम मध्ये हे एक नवीन पाहायला मिळत आहे जे काही महिन्यांआधीच जम्मू काश्मीर सरकारकडनं या ठिकाणी बांधण्यात आलं होतं। आणि अर्थातच हे बघून हे ज्यावेळेस नागरिक या ठिकाणी बघतात, पर्यटक ज्यावेळेस या ठिकाणी येत असतात आणि बघत असतात, त्यावेळेस त्याच गोष्टीची आठवण ही पुन्हा येते। काही जणांना धडकी भरते तर काही जणांना एक आठवण आणि श्रद्धांजली वाटते। अर्थातच ही 26 नावं आणि हे स्मारक जे आहेत कुठेतरी हे देखील आठवण करून देत आहे आपल्याला की ऑपरेशन सिंदूर हे देखील करण्यात आलं होतं आणि ही लढाई जी आहे ही तात्पुरतीरित्या थांबलेली आहे दहशतवाद्यांच्या विरोधात आपल्या भारत देशाची। पण अर्थातच हा लढा प्रचंड मोठा आहे आणि हा लढा लवकर संपवावा अशी प्रत्येकाची मनात इच्छा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, पहलगाम।